महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे दिवाळी मिलन अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून झाले संपन्न। या दिवाळी मिलन कार्यक्रमात अनेक स्वर्णकार बांधव सहपरिवार सहभागी। जय नरहरी। मी वाईहून गायत्री प्रसाद लष्करे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी सुवर्ण वार्तातर्फे आपले स्वागत करीत आहे। स्वर्णकार समाजाचे प्रतिनिधित्व करणारी सामाजिक संघटना महाराष्ट्र स्वर्णकार संस्था, महासुवर्ण कोऑपरेटिव्ह सोसायटी, महासुवर्ण बचत समूह व गोल्डन फार्म हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात दरवर्षी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून समाजातील ज्येष्ठ समाज बांधव यांचा सन्मान करीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व प्रीती भोजनाचे आयोजन केले जाते। या दिवाळी मिलन कार्यक्रमात अनेक समाज बांधव सहपरिवार सहभागी होतात। यावर्षी हा दिवाळी मिलन कार्यक्रम नागपूर शहरातील राजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी महाराजांचे पूजन केले गेले। त्यानंतर महाराष्ट्र स्वर्णकार संस्थांच्या कार्याचा आढावा प्रस्तुत करीत या सोहळ्यात संस्थेचे आधारस्तंभ नरेंद्र विंचुरकर, सौ नीलांबरी विंचुरकर, भैयाजी रोकडे, सौ वंदनाताई रोकडे व अतुल बांगरे, सौ बांगरे यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे सोनार समाजातील प्रतिष्ठ समाज बांधव ज्यांचे वाढदिवस या आठवड्यात झाले त्यांचा शाल, श्रीफळ व यथायोग्य भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे स्वर्णकार समाजाचे मासिक सुवर्ण अलंकार व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी सुवर्ण वार्ताच्या सामाजिक कार्याचा गौरव करीत यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिभावान महिलांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला। त्यानंतर मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले। यात अनेक समाज बांधवांनी सहभाग घेतला। आनंद, मनोरंजनात्मक व सत्कार समारंभ असा योग यावर्षी आल्याने कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। या दिवाळी मिलन कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम कावळे, संस्थेचे अध्यक्ष विलास बांगरे व महासचिव अनिल मालोकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित सर्व समाज बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा समिती, महिला समिती, वधूवर समिती, ग्रामीण समिती तसेच सर्व समित्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचा शेवट स्वादिष्ट प्रीती भोजनाने झाला। या कार्यक्रमात अनेक समाज बांधव सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। जय नरहरी। घड़ी लगा के तैयार होते हैं, 4.5 मिनट में तैयार होते हैं। ठीक है। अतुलजींचा वाढदिवस आहे। जोरदार टाळ्यांनी आशीर्वाद देऊ शकतो आपण त्यांना। खूप खूप अभिनंदन। संस्थेच्या माध्यमातून दीपावली निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र स्वर्णकार यावेळेला सुद्धा आपण दिवाळी मिलनचा कार्यक्रम घेतला, परंतु यावेळेला आपण आगळावेगळा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं। महाराष्ट्र स्वर्णकार संस्था 23 वर्ष झालेली आहे। हे अशा लोकांच्या माध्यमातून उभी झालेली आहे जसे नरेंद्रजी विंचुरकर यांचा आपल्याला सत्कार करायचा, कारण त्यांच्यामुळे आपल्याला ऋग्वेद वहिनी असे त्यांचे सुद्धा आपण सत्कार केलेले आहे। आता सामनेवरून आलेले आमचे अतुलजी बांगरे यांचा सुद्धा आपण सत्कार केलेला आहे। अशा महानुभाव लोकांचा आपण सत्कार करून आलेलो आहे, कारण महाराष्ट्र स्वर्णकार संस्था यांच्यामुळे आपण भरती आणलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र स्वर्णकार संस्था आहे, त्याचप्रमाणे आमचे अरमानकर साहेब जे आहे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व कोणतेही कार्यक्रम असले तरी आम्ही एकत्र होऊन करतो। त्यामुळे महाराष्ट्र स्वर्णकार संस्था अशी संस्था आहे की सर्व कोणतेही कार्यक्रम झाला। रविंद्र जी मांडे, सुरेश जी आसरे, आप सुन रहे मेरी बात कि साज दिल के तराने बहुत है, जिंदगानी जीने के बहाने बहुत है। आप सदा ही मुस्कुराते रहना पुरुषोत्तम जी, आपके मुस्कुराहट के दीवाने बहुत है। सरस्वती, महालक्ष्मी आणि गणेश
त्यांना वंदन करतो। महासूर्ण कोऑपरेटिव्ह, महाराष्ट्र सुवर्णकार संस्था, महाबचत ग्रुप यांच्या सानिध्यानं आज हा दीपावली उत्सव आपण ते साजरा करत आहे। दीपावली उत्सव साजरा करण्यात हा एक मुख्य प्रकार आहे, कारण की इथे 90% जे बांधव आणि भगिनी बसलेले आहे ते सर्व व्यापारी एवढे बिझी शेड्यूल असतात त्यांचं, कोणी कोणाकडे अल्पोहार किंवा जेवण किंवा भेटायला त्यांना वेळ नाही, म्हणून आम्ही हा एक प्रोग्राम दरवर्षी आपल्या सानिध्यात घेतो, जेणेकरून सोबत आम्ही मेलमिलाप जेवण आम्ही सोबत घेतो, मनोरंजन करतो, हस्तमिलाप करतो। हे सर्व आम्ही दिवाळी उत्सवचा प्रोग्राम करतो। खरोखरच आज आमच्या इथे भैयाजी रोकडे हे महामस्ती आले होते, ते पुन्हा कपल सोबत आले। चार नारी शक्ती आपल्या समाजातल्या मी निवेदन करतो या दिवाळी कार्यक्रमात त्यांचा स्नेह सत्कार। स्वर्णकार समाजामध्ये एक हक्काचा व्यासपीठ आपल्याला दिलेलं आहे, 20 वर्षाला नसते झाले आहे की नाही? खूप अभिनंदन। और साथ में या दोन्ही शुभचिंतकाचा आज वाढदिवस आहे। अपने मिसेस को भी लेकर आइए राजन जी, कृपा मनी जी आइए प्लीज। आज इनच्या इथे आपण वाढदिवस साजरा करतो। प्रवीण मांडे, सुरेश आसरे, आमच्या महासुवर्ण जो बचत ग्रुप आहे हा ग्रुप हा मोठा ग्रुप आहे आणि त्यांच्यामध्ये आमचे मनोजी आणि राजनजी यांच्यातून इथे सर्वांच्या वतीनं वाढदिवस आपण साजरा करणार आहोत। आइए राजेश जी। पुरुषोत्तम जी के बगल में एक दुकान है जहाँ हर सामान मिलता है और बड़े प्यार से बात करने का अंदाज रविशंकर जी के परम भक्त। और आज आपका जन्मदिन है, आपको बहुत बहुत जन्मदिन की शुभकामनाएं। हाँ सो राजेश मर्जीवी व्यासपीठाकडे यावं। सुवर्ण काही मर्जीकडे ये लवकर ये, वाट पाहते। हे आज जे दोघे परंपरा आहे अशी की जे वाढदिवस असतात या समित्यांसोबत शुभचिंतक आहेत त्यांना आम्ही अंगवस्त्र देतो आणि त्याचा सन्मान करतो। आम्ही ही एक परंपरा जपतो आहे, भेट वस्तू म्हणून या गोष्टी आम्ही त्यांना देतो आहे। जेव्हा टीव्हीवर आणि आपल्या मोबाईलवर त्यांचं चित्रीकरण दिसतात तर खरोखरच असं वाटते का हा प्रोग्राम किती भव्य झाला असे आमचे जोरदार टाळ्या। भारताच्या असो की विदेशात असो जगाजगात गुगलच्या माध्यमातून आपल्या बातम्या पोहोचवणारे दिनेश येवले, टाळ्या कमी होत आहे। मित्रांनो एक गोल्डन फार्म हाऊस के जितने भी सदस्य हैं त्या सर्वांना विनंती की त्यांनी व्यासपीठाकडे यावं। जो समूह है हमारा 50,000 रुपये तो आनंद की बैठकी है। निवेदन करता हूँ कि ग्रुप के हमारे जो मुखिया है सभी का सम्मान रखता हुआ आप पुष्प गुच्छ लेकर आना चाहिए। अरे पानी में जब काम है वो चुप रहे आपके वर वधू सम्मान ग्रुप एक शानदार काम। ऋषिकेश
सगळ्यात महत्त्वाचं पुरुषोत्तम भाऊ कावळे यांनी विनंती करतो, विलास पांगळे यांनी काफी नरेश प्रमोदजी तेथे आणि अंतर्गत विभागाची विनंती आहे. प्रमोद भाऊ जिथे कुठे असाल तिथे प्लीज या 2 मिनिटं. हा खूप सुंदर क्षण आहे आमच्यासाठी. आता सत्कार होतोय ना, हा महिला समिती करते.